नवी मुंबई मनसेतर्फे परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. बेलापूर विधानसभेत येत्या 25 तारखेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत ही परिवर्तन यात्रा काढण्यात येणार असून आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न या संदर्भात जनसहभाग मिळवण्यासाठी या परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिवर्तन यात्रेच्या सुरुवातीला मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित राहणार असून यात्रेची सांगता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मेळाव्याने करण्याचा प्रयत्न नवी मुंबई मनसेतर्फे करण्यात येत आहे. गेली 25 वर्ष प्रकल्पग्रस्त लोकप्रतिनिधी आहेत. मग राजीनामा द्या ना. इथल्या दोन्ही लोकप्रतिनिधी, दोन्ही आमदारांनी जर तुम्हाला प्रकल्पग्रस्तांचा एकही प्रश्न सोडवता येत नसेल, साधा गरजेपोटी घरांचा प्रश्न सोडवता येत नाही, गेल्या काही दिवसांपासून हा विषय मी बोलतोय, तर आता जागे झालेत आणि मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही बैठका घेताय. बरं, मुख्यमंत्र्यांकडे गुपचूप बैठका. त्या बैठकीला सिडको एमडी नाही, त्या बैठकीला नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त नाहीत, त्या बैठकीला कलेक्टर नाहीत, त्या बैठकीला इथला जो आमचा आग्रे कोळी युथ फाउंडेशनचे जी मंडळी आहेत, ज्यांनी याच्या विषयावर अभ्यास केलाय, ती मंडळी नाहीत. नको त्यावेळी त्यांच्या व्यासपीठावर जाऊन तुम्ही भाषणं देता. मुळातच इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना, इथल्या इतर पक्षाच्याही नेत्यांना, जे आता स्वतः जाऊन जात आहेत आणि सांगतायत की आम्ही कुठे मिनिट्स कुठे आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे बसलात, नगररचना सचिवांकडे बसलाय, मिनिट्स कुठे आहेत? माझी मागणी आहे, हे मिनिट जाहीर करा की तुम्ही खरंच जाऊन चर्चा केली की तुमच्या फाईली क्लिअर करायला गेला होतात, आता निवडणुकीची आचारसंहिता लागेल म्हणून. मिनिट्स नाही. श्वेतपत्रिका का जाहीर करत नाही? 12.5% मोबदला मिळावा म्हणून संजय भाटियांनी त्यावेळी श्वेतपत्रिका जाहीर केली होती, कशा कशा पद्धतीने तो मोबदला मिळेल.